आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल, डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। बच्चू कडू नरमले, मुंबईत येणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेला, कडू मुंबईत तयार, तर संध्याकाळी 7 वाजता होणार बैठक। समृद्धी महामार्ग मोकळा झाला, आंदोलकांचा ठिय्या, महामार्गाजवळच्या मैदानात समृद्धी महामार्ग खुला, वाहतूक सुरळीत सुरू। रणजितसिंह निंबाळकर यांचं प्रत्युत्तर, आरोपांच्या उत्तर दाखल निंबाळकर पुढे आले। एल्फिन्स्टन पूल बाधितांना लवकरच मिळणार नवी घरं, येत्या 15 दिवसांमध्ये MMRDA कडे सुपूर्द होणार घरं, एकूण 83 रहिवाशांना मिळणार नव्या घराच्या चाव्या। श्रीनिवास रेड्डी खून प्रकरण, 3 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मन्न नामक आणखी एका संशयिताला रात्री अटक। गुंड निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्री, घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडी मार्फत होणार चौकशी, विशेष सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अरबी समुद्रात वादळ सदृश स्थिती, सिंधुदुर्गात भात शेती, आंबा, काजू बागायतींना फटका, पुढील 2 दिवसांसाठी कोकणात येलो अलर्ट, समुद्रात न जाण्याचा मच्छीमारांना इशारा। संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य, मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्य, जय महाराष्ट्र न्यूजच्या एन्काउंटर कार्यक्रमात बोलले निरुपम। आगामी कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा, विकास कामांसाठी 7,410 कोटी, कुंभमेळ्यासाठी केंद्रानं दिली 25,055 कोटींची मदत। सुसाईड नोटमधील अक्षरांमध्ये फरक, महिलेच्या हातावर दुसरं कुणी लिहिलंय का याचा तपास करावा, सुषमा अंधारेंचा तपास यंत्रणांना खडा सवाल। मनोज जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, नागपुरात जाऊन देणार पाठिंबा, शेतकऱ्यांना साथ देणार असल्याचंही केलं वक्तव्य। आंदोलकांनी हिंसाचार करू नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं ही प्राथमिकता, मुख्यमंत्री फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन। मतांसाठी नाचा म्हटलं तर नरेंद्र मोदी नाचतीलही, राहुल गांधींनी पंतप्रधानांना केलं लक्ष, बिहार निवडणुकीचा प्रचार शिगेला। लालूंना त्यांच्या मुलाला सीएम बनवायचंय तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पीएम बनवायचंय, पण दोन्ही जागा रिक्त नाहीत, बिहारमधील प्रचार रॅलीत अमित शहांचं टीकास्त्र।